आहे कारवाई करणार असा इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातल्या लावणी नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। वाजले की बारा या गाण्यावर नृत्य करणाऱ्या शिल्पा शाहीर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहेत। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पोस्टर समोरच हा कार्यक्रम सुरू होता। शिल्पा शाहीर यांच्या डान्सला राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते देखील टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते। राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवारातली एक मुलगी आहे। मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये। त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचं दादांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितलं। लावणीच्या व्हिडिओवर टीका करणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे असं अनिल अहिरकर हे म्हणाले। ही लावणीमध्ये प्रसिद्ध आहे, ते आमच्या पक्षाची पदाधिकारी आहे महिला काँग्रेसमध्ये शहराची। तर आम्ही जसं बाकी जे जे कलाकार होते त्यांचे जे परफॉर्मन्स घेतले तर त्यांचाही परफॉर्मन्स घेतला। लावणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आमची पदाधिकारी आहे, ती कलाकार आहे, ती आर्टिस्ट आहे। लावणी तर मुख्यमंत्री समोरही लावणी होतात व त्या ठिकाणी आम्ही पारिवारिक लोक बसले असताना त्यात पाहणाऱ्यांचा दोष येतो, तो आम्हाला काही त्यात वाईट वाटत नाही। माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थता दाखवते की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला। म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला ह्याच्यासाठी लावणीची संस्कृती कदाचित ते जपत असतील, चौफुल्याचे संबंध जपत असतील। लोककला आहे असं आमचं मत आहे। लावणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी याची दखल घेतली आहे। घडलेला प्रकार हा निषेधार्ह असून योग्य ती कारवाई करणार असं पटेल म्हणाले। त्याच्यामध्ये नवीन काय आहे? सुप्रिया सुळे विसरले असतील ज्या वेळेला जुनं राष्ट्रवादी कार्यालय होतं त्या ठिकाणी सुद्धा लावणीचे कार्यक्रम झाले। त्याला तर पवार साहेब स्वतः होते हजर, मी साक्षीदार आहे त्याची। मग त्याच्यामध्ये नवीन काय आहे? कोणी लावणी केली तर कार्यकर्तीचं नाव पण मला माहिती आहे। मीच काय कित्येक लोक होते, म्हणजे तिथे कुठल्या कार्यकर्तीने लावणी केली तिचं नावही मला माहिती आहे। आणि मी एकटी नव्हती, खूप कार्यकर्ते होते, स्वतः साहेब सुद्धा होते। तुम्ही जुने जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर सगळे सांगतील की हो असा कार्यक्रम इथे झाला होता।